नमस्कार. आज आपण पदार्थ विज्ञान या विषयामधील BMS फर्स्ट इयरच्या सब्जेक्टमधील परीक्षा हा चॅप्टर पाहणार आहोत. हा सेकंड पेपरचा फर्स्ट चॅप्टर आहे परीक्षा. चला तर आपण हा चॅप्टरला स्टार्ट करूया. परीक्षा परीक्षा म्हणजे काय? शास्त्र. हां, शास्त्र असो किंवा व्याधी. शास्त्र असो एक मिनिट. हां, शास्त्र असो किंवा व्याधी असो, प्रत्येक बाबतीत विषयाचे परीक्षण करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी परीक्षा उपयोगी पडते. आता परीक्षा म्हणजे काय? आता बघा, आता जर आपल्याला पेपर, आता नीटचा पेपर कशामुळे घेतला जातो? कारण योग्य ते स्टुडंट त्यांना डॉक्टरसाठी घ्यायचे असतात. योग्य त्या स्टुडंटला सीट मिळालं पाहिजे. म्हणून परीक्षाचा पण असाच हेतू आहे. शास्त्र असो किंवा व्याधी असो. आता व्याधीमध्ये योग्य तो निर्णय. आता एकाला टायफॉईड झाला, एकाला कावीळ झाला आहे. असा कुणाला टायफॉईड, कुणाला कावीळ झाला, ही परीक्षा केल्याशिवाय आपल्याला कळणार आहे का? नाही. म्हणून परीक्षा म्हणजे काय? शास्त्र असो किंवा व्याधी असो, प्रत्येक बाबतीत योग्य निर्णय परीक्षण करून योग्य तो निर्णय घेण्यासाठी परीक्षा उपयोगी पडते. हां, तर आता परीक्षेची आपण व्याख्या पाहू. परीक्षा व्याख्या पाहू. ओके. हां, परीक्षा व्याख्या. अथ जिज्ञासा जिज्ञासा नाम परीक्षा यथा भेषज प्रश्नोत्तर कालमोपोदेक्ष्यते. आता बघा, हा आहे का, हे गाळायला जागा आहे आपल्याला. म्हणजे हा MCQ असा विचारला जातो. ही पूर्ण अशी लाईन दिली जाते. हा श्लोक दिला जातो आणि इथं असं डॅश डॅश देतात आणि खाली 4 पर्याय देऊ शकतात. म्हणून हा MCQला म्हणून आपल्याला करून ठेवायचा MCQ. असं आपण पुस्तकावर लगेच MCQ असं टाकलं पाहिजे. ओके. परीक्षा नाव जिज्ञासा आहे. परीक्षेचे नाव जिज्ञासा आहे असं सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ, भेषज परीक्षेचे, एक सेकंड आपण हायलाईट करत चालू. हां, भेषज भेषज परीक्षेनंतर उत्तर काळात भेषज परीक्षेनंतर उत्तर काळात म्हणजे काय? पुढे उपदेश करून इत्यादी प्रत्यक्षादी प्रमाणाद्वारे यथार्थ म्हणजे काय? सत्य तत्वाची परीक्षा करून जिज्ञासा करणे म्हणजे जिज्ञासा होय. म्हणजे भेषज परीक्षा करताना पुढच्या काळामध्ये जे उपदेश आपल्याला केले आहेत, त्या प्रत्यक्ष आपल्याला जे दिसतंय जे प्रमाण दिसतंय आपल्याला, त्याची सत्य तत्वाची परीक्षा करणे. आता इथूनच एक लक्षात ठेवा तुम्हाला. यथार्थ एक सेकंद. हां, यथार्थ यथार्थ म्हणजे काय? यथार्थ म्हणजे सत्य. आणि अयथार्थ म्हणजे काय? आता उलटं झालं की लगेच कळायला पाहिजे, असत्य. अयथार्थ म्हणजे काय? असत्य. ओके. अयथार्थ म्हणजे असत्य. हां, चला. अयथार्थ म्हणजे असत्य. हां, परीक्षेचे पर्यायवाचक नाव काय? जिज्ञासा. परीक्षेचे पर्यायवाचक नाव जिज्ञासा आहे. भेषज परीक्षाचा अभिप्राय जिज्ञेसेनेच होतो. म्हणजे जिज्ञासा म्हणजे काय? भेषज परीक्षा जी आहेत त्याचा अभिप्राय आपल्याला जिज्ञासा म्हणजेच परीक्षेचं पर्यायवाचक नाव जिज्ञासा आहे. त्याचप्रमाणे जिज्ञासेचा प्रभाव अ, अभिप्राय परीक्षेने होतो. जिज्ञासेचा अभिप्राय कशाने होतो? परीक्षेने होते. कारण एक सेकंद. हां. कारण भेषज व धर्माच्या यथार्थतेचे ज्ञान प्रत्यक्ष इत्यादी ज्ञान. यथार्थ म्हणजे काय? सत्य ज्ञान. भेषज किंवा धर्माचे सत्य ज्ञान प्रत्यक्ष इत्यादी परीक्षेद्वारेच केले जाते. म्हणजे धर्माचं ज्ञान. आता आपला जशी आपली भागवद्गीता आहे, जशी पूर्ण आपला धर्म जे हिंदू धर्म आहे, त्याचे ज्ञान, सत्य ज्ञान हे आपल्याला परीक्षा करूनच करावं लागणार. समजलं का? परीक्षा करूनच आपल्याला त्याचं ज्ञान घ्यावे लागणार. हां, ओके. पुढचा श्लोक बघा. हां, एक सेकंड. लक्षितस्य यथा लक्षणोपपद्धते न वा इति. आता हा श्लोक एवढा इम्पॉर्टंट नाही. ह्याला आपण जरी पाठ जरी नाही ना केलं तरी चालतं. काय आहे? लक्षणावरून लक्षणाचे ज्ञान होते. लक्षणावरूनच लक्षाचे ज्ञान होते. कायचे ज्ञान होते? लक्षाचे ज्ञान होते. आता बघा, लक्षणावरून लक्षाचे ज्ञान होते म्हणजे मला समजलं नाही. सिंपल फंड आहे. लक्षणावरून लक्षाचे ज्ञान होते. आपल्याला समजा आता हे 2025 चालू आहे.
2025ची नीट एक्झाम आली मेमध्ये, तर ते एखाद्या मुलाचं ते टार्गेट असणार. बरोबर का नाही? लक्षणावरून लक्षाचे ज्ञान होते. तो मुलगा रात्रंदिवस अभ्यास करतोय, कष्ट करतोय. ह्या लक्षणावरून आपल्याला लक्षाचे ज्ञान व्हायले की मेमध्ये त्याची परीक्षा आहे. तो दिवस रात्र झोपतोय आणि तुम्ही कसं म्हणणार ते मेमध्ये परीक्षा आहे त्याची म्हणून? असं होऊ शकतं का? नाही. म्हणून लक्षणावरूनच लक्षाचे ज्ञान होते. लक्षणाशिवाय लक्षाची परीक्षा होऊ शकत नाही. लक्षणाशिवाय लक्षाची परीक्षा कशी होईल सांगा ना लक्षाची? आता एक मुलगा रात्रंदिवस झोपतोय. आपल्याला काय कळणार त्याला पुढं काय करायचंय? आणि एक मुलगा रीडिंगमध्ये रात्रंदिवस अभ्यास करतोय कारण त्याची मेमध्ये परीक्षा आहे. हे त्याचं लक्ष आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? हे लक्षात ठेवा. ओके. हां, पुढचा श्लोक इम्पॉर्टंट नाही. श्लोक आपण स्किप करू आणि पुढचा आपण सविस्तर वर्णन पाहू. हां, लक्षणात दोष संभव असल्यामुळे लक्षणात दोष आणि संभव असल्यामुळे त्याची योग्य परीक्षा करावी लागते. आता लक्षणामध्ये काहीतरी दोष आहे संभव म्हणून त्याची योग्य परीक्षा करावी लागते. ओके. आता लक्षणाचं मी नीटच्या परीक्षेचंच असं एक्झाम्पल घेतो मी. समजा एक मुलगा रात्रंदिवस अभ्यास करतोय आणि त्या अभ्यासामध्ये काही ना काही त्रुटी आहेत. त्या काउन्सलर म्हणजेच आपल्या शिक्षकांनी त्या त्रुटी पकडल्या पाहिजेत. योग्य त्या त्रुटीची परीक्षा करून त्याला सांगितलं पाहिजे, नाही बाबा हे असं करणे आपल्याला. समजलं? म्हणजे लक्षणात दोष संभव असल्यामुळे योग्य परीक्षा करावी लागते. वस्तूच्या स्वरूपाचा निर्णय परीक्षेने होतो. वस्तूच्या स्वरूपाचा निर्णय कशाने होतो? परीक्षेने होतो. परीक्षा केल्याशिवाय वस्तूच्या स्वरूपातला निर्णय आपल्याला कळणार आहे का? नाही. म्हणून परीक्षा म्हणजेच प्रमाण होय. म्हणूनच काय परीक्षा म्हणजे परीक्षालाच काय नाव दिलं? प्रमाण. परीक्षा म्हणजेच प्रमाण. आपल्या चॅप्टरच्या वरच्या हेडिंगमध्ये टाकले परीक्षा आणि कंसात प्रमाण असा अर्थ वास्तवात यांनी केला आहे. वास्तवात केला आहे. यांनी केला आहे. ओके. आता पुढचा आपला पॉइंट. परीक्षेची आवश्यकता व महत्त्व व उपयोगिता. ओके. हां. परीक्षेची आवश्यकता, महत्त्व व उपयोगिता. हां. चलो. हां. निदानात्मक व चिकित्सेच्या दृष्टीने परीक्षेविधीची प्रायोगिकता चरकांनी खालीलप्रमाणे वर्णन केले आहे. आचार्य चरकांनी प्रमाणासाठी परीक्षा असा प्रयोग केला आहे. परीक्षा असा प्रयोग केला आहे. प्रमाणालाच परीक्षा असा प्रयोग केला आहे आचार्य चरकांनी. आता आपल्याला हे MCQ साठी विचारला जाऊ शकतो बरं का पॉईंट. हा MCQ साठी आपल्याला पॉईंट विचारला जाऊ शकतो. आचार्य चरकांनी परीक्षा ह्या शब्दाचा आचार्य चरकांनी प्रमाणासाठी परीक्षा शब्दाचा प्रयोग केला आहे असा MCQ येऊ शकतो. आचार्य चरकांनी प्रमाणासाठी कोणत्या शब्दाचा प्रयोग केला आहे? परीक्षा. सुश्रुतांचा बघा लगेच. लगेच सुश्रुतांचा बघा एक सेकंड. सुश्रुताचार्यांनी प्रमाणासाठी विज्ञानोपाय हा शब्द प्रयोग केला आहे. आता त्यांनी काय केलं होता? परीक्षा. हा त्यांनी काय विज्ञानोपाय असा प्रयोग केला आहे. ज्याप्रमाणे दर्शनशास्त्रामध्ये यथार्थ ज्ञानासाठी प्रमाणाची आवश्यकता असते, त्याचप्रमाणे आयुर्वेदात रोगी, औषध, वैद्य आणि सम्यक ज्ञानासाठी प्रमाण स्वरूपी परीक्षेची आवश्यकता असते. आता बघा दर्शनशास्त्रामध्ये यथार्थ ज्ञानासाठी दर्शनशास्त्र आपला दुसरा पॉईंट आहे. दुसरा चॅप्टर आहे. फर्स्ट पेपरमधला दुसरा चॅप्टर आहे. कोणता? आयुर्वेद दर्शन निरूपण. त्यामध्ये दर्शन दिलेलं योग्य दर्शन, सांख्य दर्शन, योग्य दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन हे पूर्ण दर्शन दिलेले आहेत आपले. नास्तिक आणि आस्तिक दर्शन. ओके. त्याच्यामधलं यथार्थ ज्ञान. यथार्थ म्हणजे लगेच लक्षात आलं सत्य ज्ञानासाठी प्रमाणाची आवश्यकता असते. प्रमाण म्हणजे काय? परीक्षा म्हणजे काय? आपल्याला पूर्ण
त्या ज्ञानाचं यथार्थ ज्ञानाची आवश्यकता असते. ओके. त्याप्रमाणे आयुर्वेदात रोग, रोगी, औषध, वैद्य याच्या सम्यक ज्ञानासाठी प्रमाणरूपी प्रमाणाच्या स्वरूपात परीक्षा आवश्यकता असते. प्रमाणाच्या स्वरूपात काय आवश्यकता असते? परीक्षा. आता बघा, रोग, रोगी यांच्या परीक्षेशिवाय चिकित्सा होऊ शकते का? नाही. अहो, रोग आहे किंवा रोगी आहे. आता रोगी आहे तर त्याच्या पोटामध्ये दुखते. आता पोटामध्ये दुखते तर आपण पाल्पेशन करून बघणार कोणच्या क्वाड्रंटमध्ये दुखतंय, इकडं लेफ्टमध्ये दुखते का राईटमध्ये दुखते बाबा, हे आपण पाहणार ना. हां, आपण हे पाहणार. ओके. हां. होऊ शकते का? नाही होऊ शकत. ओके. औषधांची परीक्षा न करता त्याचा प्रयोग करणं हानिकारक असू शकतो. आता औषधांची परीक्षा सुद्धा केली पाहिजे. इम्पॉर्टंट आहे. त्याची जर परीक्षा न करता जर प्रयोग केला तर हानी होऊ शकते. आता घरी एखादी गोळी पडली आणि आपण ती जर खाल्ली, आपल्याला काहीच माहीत नाही की ती गोळी खायची, तर आपल्याला काहीतरी हानी होऊ शकते, आपल्याला धोका आहे. तेच सांगितलं त्यांनी. ओके. आता पुढचा आपण पाहू. श्लोक काही इम्पॉर्टंट नाही आहे. आता पुढचा आपण पाहू. चतुर्विधी परीक्षा. चतुर्विधी परीक्षा. ओके. पुढचा. अपूर्ण जन्म सिद्ध करण्यासाठी चरकांनी सूत्रातील त्रिएशनीय अध्याय चतुर्विधी परीक्षा वर्णन केलेले आहे. आता त्रिएशनीय अध्यायासाठी त्यांनी चतुर्विधी असे वर्णन केलेले आहे. चतुर्विधी म्हणजे काय? किती? ह्या 4 विधी आहेत. काय काय आहेत? आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान आणि युक्ती प्रमाणाचा म्हणजे परीक्षा. युक्ती प्रमाण. ओके. युक्ती प्रमाणाचा समावेश केलेला आहे. प्रमाण नाही, फक्त युक्ती. म्हणजे चतुर्विधी. आता तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो किंवा MCQ येऊ शकतो. चतुर्विधा परीक्षा कुणी चरकांनी किती पॉईंट आहेत? चतुर्विधी परीक्षा म्हणजे काय? म्हणजे किती काय चतुर्विधी हे त्याला लगेच लिहायचं. आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान, युक्ती हे 4 येतात. हां. सत्य व असत भेदाने परीक्षा ह्या 4 प्रकारांनी सांगितली आहे. ओके. 4 प्रकारात सांगितलेली आहे. चला पुढं. आता त्रिविध आणि द्विविध. ओके. लगेच श्लोक एवढा इम्पॉर्टंट नाही. रोगाच्या निदानात्मक दृष्टिकोनातून चरकाचार्यांनी विमानस्थानात रोगाची त्रिविध परीक्षा सांगितली आहे. आता बघा, आपल्याला हे पॉईंट MCQला येऊ शकतो. कोणत्या स्थानामध्ये चरकाचार्यांनी त्रिविध परीक्षा सांगितलेली आहे? विमानस्थानात. तिथे ऑप्शन येईन सूत्रस्थान, निदानस्थान असे ऑप्शन येऊन जातील. मग तिथं आपल्याला ॲक्युरेट ऑप्शन काय निवडायचा आहे? विमानस्थान हा निवडायचा आहे. बघा, आप्तोपदेश, प्रत्यक्ष आणि अनुमान प्रमाणाचा समावेश होतो. या त्रिविधीमध्ये काय होतो? किती? 3चा समावेश होतो. म्हणून त्रिविधी परीक्षा नाव दिलेलं आहे. आप्तोपदेश, प्रत्यक्ष, अनुमान याचा समावेश होतो. सर्व रोगाचा विशेष ज्ञान होते. याच्याद्वारे सर्व रोगांचे विशेष ज्ञान होते. हे तीन विधी केल्या ना, तर सर्व रोगांचे विशेष ज्ञान व्हायला आपल्याला ज्ञान होते असं सांगितलेलं आहे कोणी? चरकाचार्यांनी. कुठं सांगितलं? विमानस्थानामध्ये. एवढं लक्षात ठेवा. चला, त्रिविध परीक्षा. हां, त्रिविध परीक्षा. अजून श्लोक इम्पॉर्टंट नाही, श्लोक नाही देतात. चलो आपण. हां, आता बघा, इथं काय होतं? विमानस्थानामध्ये. इथं पण काय? विमानस्थानामध्ये. चरकाचार्यांनी विमानस्थानामध्ये ज्ञानवान व्यक्तीसाठी 2 प्रकारची परीक्षा सांगितली आहे, प्रत्यक्ष आणि अनुमान. आता आपल्याला जर पूर्ण लिहायचं झालं त्रिविध परीक्षा असं लिहायचं. चरकाचार्यांनी ज्ञानवान व्यक्तीसाठी 2 परीक्षा सांगितलेल्या आहेत. बरं, ठीक आहे. तुम्ही समजून घ्या आणि तुमच्या शब्दामधल्या. जसं की चरकाचार्यांनी त्रिविध परीक्षा ही चरक संहितेमध्ये विमानस्थानमध्ये सांगितलेली आहे. हा उलट लांबी लाईन झाली. उलट लांब लाईन झाल्यामुळं आपल्याला तेवढा पेपरचा स्पेस आपल्याला कैद होतो जास्त, आणि आपण जास्त पेपर लिहायला असं दिसतं.
ओके. हां, चला पुढे. चरकाचार्याने शास्त्र परीक्षेच्या दृष्टिकोनातून 18 शास्त्र लक्षणं सांगितलेली आहे. किती? 18 शास्त्र लक्षणाचे वर्णन केले आहे. 18 शास्त्र लक्षणाचे. आता बघा त्रिविधमध्ये तुम्हाला असं येईल, चरकाचार्याने शास्त्र परीक्षे दृष्टिकोनातून किती शास्त्र लक्षणाचे वर्णन केले आहे. तर किती आलं पाहिजे? 18 उत्तर आलं पाहिजे. किती? 18 उत्तर. चला पुढचा इंटरेस्टिंग पॉईंट चालू झाला. प्रमाण. प्रमाणाची निरुक्ती कशी झाली? प्र प्लस मा प्लस न इज कॉल्ड प्रमाण. म्हणजे काय? आता बघा आपण हे सविस्तर पाहायचं आपल्याला. ओके. चॅप्टर मोठा नाही त्यामुळे आपण सविस्तर पाहिलेलं बरं पडतं, कारण परीक्षेच्या दृष्टीनं सविस्तर पाहिलेलं कधीही चांगलं. प्रमाण निरुक्ती. प्र हा उपसर्गपूर्वक असून मा धातूद्वारा कारण म्हणजे साधन या अर्थलुट्य अन प्रत्यक्ष प्रत्यय लागून प्रमाण हा शब्द तयार होतो. य हा अर्थलुट्य किंवा प्रत्यय लावून हा प्रमाण शब्द तयार होतो. येथे मा धातूचा अर्थ माध्यम किंवा करणे असा होतो. काय होतो? माध्यम किंवा करणे. ओके. माध्यम किंवा करणे होतो. आणि न धातूचा अर्थ ज्ञान असा होतो. न धातूचा अर्थ काय होतो? ज्ञान. नचा अर्थ काय होतो? ज्ञान असा होतो. आणि ज्ञानाला उपयुक्त करणारे साधन म्हणजेच प्रमाण. ज्ञानाला उपयुक्त करणारे साधन म्हणजेच प्रमाण. डेफिनेशन आली. प्रमाणाची डेफिनेशन आली इथं. समजलं का? प्रमाणाची डेफिनेशन आली. तुम्ही लक्ष द्या. प्रमाणाची डेफिनेशन ही आहे. हां. काय? ज्ञानाला उपयुक्त. उपयुक्त नाही सॉरी प्रयुक्त करणारे साधन म्हणजेच काय? प्रमाण होय. ज्ञानाला प्रयुक्त करणारे साधन म्हणजेच प्रमाण होय. ज्ञानाला प्रयुक्त करणारे साधन म्हणजेच प्रमाण होय. ज्ञानाला प्रयुक्त करणारे साधन म्हणजेच काय? प्रमाण. चलो आगे चलते हैं. हां, चलो आगे चलते हैं. आता बघा प्रमाणाच्या आता आपण त्याची श्लोक पाहू. श्लोक इम्पॉर्टंट आहे. श्लोक छोटा आहे आणि इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुम्ही काही नाही लगेच लक्षात ठेवू शकता. काय? प्रमीयते अनिनीती प्रमाणम. ओके. ज्याच्या द्वारे यथार्थ ज्ञान. यथार्थ म्हणजे काय? सत्य. काय? सत्य. यथार्थ म्हणजे काय? सत्य. ज्याच्या द्वारे यथार्थ अनुभव अर्थात नेय विषयाच्या यथार्थ ज्ञान म्हणजे सत्वज्ञानाचा ज्ञान होते, त्याला प्रमाण असे म्हणतात. म्हणजेच सत्वज्ञान ज्या विषयामधून होते, नेय विषयाच्या सत्वज्ञान ज्यातून होते त्याला प्रमाण असं म्हणतात. आता प्रमाणाचे पर्यायवाचक शब्द कोणचे असं आपल्याला क्वेश्चन पडू शकतो. प्रमाणाचे पर्यायवाचक शब्द. आता ह्याचा श्लोक इम्पॉर्टंट नाही पाठ केला तरी नॉट इम्पॉर्टंट. रुको एक सेकंड. नॉट इम्पॉर्टंट. चलो. उपलब्धी साधन. किती आहे पर्यायवाचक शब्द? उपलब्धी, साधन, ज्ञान, परीक्षा, प्रमाण हे पर्यायवाचक शब्द आहेत. याशिवाय करण, माध्यम इत्यादी सुद्धा पर्याय नाव आहेत. काय? करण आणि माध्यम हे सुद्धा पर्याय नाव आहेत. उपलब्धी, साधन, ज्ञान, परीक्षा, प्रमाण हे तर आहेतच आहेत. आता प्रमाण परिभाषा पाहू. आता आपण प्रमाण परिभाषा पाहूया. चलो. आता प्रमाण परिभाषा चले सुरू करते. अर्थोपदी हेतु उपलब्धी प्रमाणम. उपलब्धी हेतू प्रमाणम. ओके. काय? यथार्थ अर्थाच्या म्हणजेच काय? विषयाच्या प्राप्तीच्या कारणाला प्रमाण असे म्हणतात. विषयाच्या प्राप्तीच्या कारणाला म्हणजे एखादा विषय. आता विषय आपला ॲनाटॉमी झाला. ॲनाटॉमीमध्ये आपला ज्याचा आपल्याला विषयाच्या प्राप्ती करायची, आपल्याला स्टमकचं पूर्ण आपल्याला जे डिस्क्रिप्शन पाहायचं आहे त्याच्या कारणाला काय म्हणतात? प्रमाण म्हणतात. विषयाच्या प्राप्तीच्या कारणाला प्रमाण असे म्हणतात. ओके. हां, चला पुढची परिभाषामधला पुढचा श्लोक पाहूया. प्रमाणता अनार्थ प्रमिणोते तत्प्रमाणम. ओके. प्रमिणोते तत्प्रमाणम. प्रमाता ज्या साधनाद्वारे
ज्या साधनाद्वारे विषयाचा अर्थ किंवा ज्ञान प्राप्त करते त्याला प्रमाण असे म्हणतात. चला तर आता आपण काय कुठं होतो आपण? आपण नीताबाई पाहत होतो. प्रमाता ज्या साधनाद्वारे विषयाचे अर्थ ज्ञान प्राप्त करतो त्याला प्रमाण असं म्हणतात. आता प्रमाणाची परिभाषा पाहत होतो आपण, त्यामध्ये दुसरा पॉईंट चालू होता आपला. ओके. हां. त्याला काय म्हणतो आपण? प्रमाण असे म्हणतात. काय? प्रमाता ज्या साधनाद्वारे विषयाचे किंवा अर्थ ज्ञान प्राप्ती करते त्याला प्रमाण असं म्हटलं जातं. त्याला काय म्हटलं जातं? प्रमाण असं म्हटलं जातं. ओके. तिसरं काय? प्रमाणाच्या कारणाच्या साधनाला प्रमाण असे म्हणतात. कायच्या साधनाला? कारणाच्या साधनाला प्रमाण असे म्हणतात. हा काही SAQ येऊ शकतो. ह्याच्यामुळं आपल्याला हे पाठ असलं पाहिजे किंवा आपल्याला लक्षात असलं पाहिजे. हे श्लोक पाठ करून आपल्याला लगेच त्याचं डिस्क्रिप्शनसुद्धा लिहिता आलं पाहिजे. ओके. चौथा, उपलब्धी साधनानी प्रमाणानी. उपलब्धी साधनानी प्रमाण म्हणजे काय? ज्ञानाच्या उपलब्धीच्या साधनाला प्रमाण असं म्हणतात. आता प्रमाण कशाला म्हणतात? तर ज्ञानाच्या उपलब्धीच्या साधनाला ही पण आपण व्याख्या लिहू शकतो. येस ऑर नो? ज्ञानाच्या उपलब्धीच्या साधनाला प्रमाण असे म्हणतात. आता 5वी परिभाषामध्ये श्लोक काय आहे? सम्यक ज्ञान प्रमाण. काय? न्यायदीपिकाने दिलेला श्लोक आहे. काय? विषयाच्या सम्यक व योग्य. सम्यक म्हणजेच काय? योग्य. विषयाच्या सम्यक योग्य ज्ञान करून देणाऱ्या साधनाला प्रमाण असे म्हणतात. काय म्हणतात? प्रमाण असे म्हणतात. जे योग्य साधनाला काय? विषयाच्या सम्यक योग्य किंवा ज्ञान करून देणाऱ्या साधनाला काय म्हणतात? प्रमाण असे म्हणतात. ओके. पुढचा पॉईंट आहे आपला काय? पुढचा पॉईंट आहे प्रमाण लक्षण आहे. पुढचा काय? प्रमाण लक्षण आहे. आता आपण हा श्लोक सुद्धा आपल्या इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपण ते सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. चला तर श्लोक आहे, यथार्थ अनुभव प्रमा तत् साधनमच प्रमाणम. साधनच प्रमाणम. ओके. काय आहे? उदय नाचार्यांनी दिलेलं आहे. ओके. ह्याचा अर्थ काय व्हावा? यथार्थ अनुभवाला प्रमा म्हणतात. यथार्थ अनुभवाला काय म्हणतात? प्रमा म्हणतात. इथं आपण पाहिलं होतं प्रमाच्या कारणाच्या साधनाला प्रमाण म्हणतात. मग प्रमा कशाला म्हणतात? यथार्थ अनुभवाला प्रमाण म्हणतात व यथार्थ अनुभवाच्या साधनाला प्रमाण म्हणतात. लक्षात ठेवा. यथार्थ अनुभवाच्या साधनाला प्रमाण. आतापर्यंत दोन आपल्याला जे पॉईंट झाले आपले किंवा 2 टर्म क्लिअर असल्या पाहिजेत. काय? यथार्थ अनुभवाला प्रमा असे म्हणतात आणि दुसरी म्हणजे यथार्थ अनुभवाच्या साधनाला, ज्या अनुभवाचं साधन जे आहे त्याला प्रमाण असे म्हणतात. चला प्रमाण लक्षणमध्ये आपण दुसरा पॉईंट पाहूया लगेच. प्रमाणम यथार्थ अनुभव प्रमा साधनम करणम तर्क भाषेने दिलेला श्लोक आहे. काय आहे? करणाला प्रमाण असे म्हणतात. ओके. काय इथं यथार्थ अनुभवाच्या साधनाला प्रमाण म्हणते किंवा वरी दिलेलं आपल्याला दिलेलं आहे. ओके. काय इथं करणाला प्रमाण असे म्हणतात, प्रमाण म्हणतात. ओके. यथार्थ अनुभव म्हणजे काय? प्रमाच्या साधनाला काय म्हणतात? प्रमाण म्हणतात. ओके. ज्याद्वारे कोणतेही वस्तूच्या वास्तविक स्थितीचे ज्ञान होते. ज्याद्वारे कोणत्या वास्तविक स्थितीचे ज्ञान होते त्याला प्रमाण असे म्हणतात. त्याला आपण काय म्हणतो? प्रमाण म्हणतो. त्याला काय म्हणतो? आपण प्रमाण म्हणतो. हे प्रमाणाचे लक्षण आहे. हे काय? प्रमाणाचे लक्षण आहे. ओके. प्रमाण एक साधन आहे. ओके. आणि एक ज्ञान आहे. एक साधन आहे, एक ज्ञान आहे, एक परीक्षा आहे. प्रमाणाच्या साधनाला साधकम करणाला प्रमाण असे म्हणतात. म्हणजे प्रमाच्या साधन करणाला प्रमाण असे म्हणतात. ओके. व्हेरी इझी. चला तर पुढचे आपण तिसरा श्लोक पाहूया आपण. काय? तर्क संग्रहांनी दिलेला श्लोक आहे. श्लोक सुद्धा हे जे प्रमाण लक्षण आहे का ह्या टॉपिकमध्ये श्लोक सुद्धा इम्पॉर्टंट आहे. हे जे श्लोक झाले प्रमाण परिभाषेचे श्लोक झाले. पुन्हा मग आपल्याला प्रमाणाची निरुक्तीमध्ये वरचा जो श्लोक आहे, जो आपले निरुक्तीचा श्लोक आहे, तो सुद्धा आपल्याला छोटे छोटे श्लोक लगेच पाठ झाले पाहिजे. ओके. एवढं काही अवघड नाही. हां. चला तिसरा पाहूया. ओके. तिसरा श्लोक पाहू. प्रमाण
प्रमाच्या कर्णाला प्रमाण असे म्हणतात. प्रमाच्या कर्णाला प्रमाण असे म्हणतात. प्रमाच्या कर्णाला प्रमाण असे म्हणतात. चला तर आपण पुढे जाऊया. चलो, प्रमाच्या कर्णाला प्रमाण असे म्हणतात. ओके. हां, प्रमाणाचे स्वरूप. प्रमाणाचे स्वरूप हा पॉईंट बघणार आहोत आपण. कोणता पॉईंट बघणार आहोत? प्रमाणाचे स्वरूप हा पॉईंट बघणार आहोत. प्रमाणाचे स्वरूप. प्रमाणाचे स्वरूप. ओके. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. काय? प्रमा म्हणजे काय? यथार्थ ज्ञान. प्रमा म्हणजे यथार्थ ज्ञान. यथार्थ ज्ञान ज्या साधनाने होते त्याला त्या साधन म्हणजे प्रमाण होय. यथार्थ ज्ञान ज्या साधनाने होते ना त्या साधनाला आपण प्रमाण असं म्हणतो. प्रमाच्या यथार्थ ज्ञानाचे करण म्हणजेच असाधारण कारण असे प्रमाणाचे लक्षण शास्त्रकार म्हणतात. प्रेमीच्या यथार्थ ज्ञानाचे करण म्हणजे साधारण करण असे प्रमाणाचे लक्षण शास्त्रकार म्हणतात. प्रमाण लक्षणचे शास्त्रकार असे म्हणलेले आहेत. काय म्हणले? असे म्हणलेले आहेत. ओके. असे चला, काय आता पुढचा पॉईंट पाहू आपण. चला, हां, हायलाईट करत चालू. प्रमाण, प्रमिती, प्रमेय, प्रमाता या 4 अर्थतत्वाचे संकलित ज्ञान म्हणजे तत्वज्ञान होय. आता तत्वज्ञान कशाला म्हणतात? आपल्याला अशी गाळेल जागा येऊ शकते, बरोबर. त्याच्यामध्ये प्रमाणाची जागा प्रमा काही असू शकतं, वेगळे शब्द टाकलेले असू शकतात 4 पैकी. ओके. तर आपल्याला लक्षात ठेवायचं प्रमाण, प्रमिती, प्रमेय, प्रमाता या 4 तत्वाचे संकलित ज्ञान म्हणजेच काय? तत्वज्ञान होय. जे जे आहे असे ज्ञान होते, जे आहे असे ज्ञान होते त्याप्रमाणे नसते, तेही तत्व होय. तेही तत्व होय. जे आहे, एक मिनिट, चलो, जे आहे असे ज्ञान होते त्याप्रमाणे नसते, तेही तत्व होय. तत्व कशाला म्हणतात? जे आहे असे ज्ञान होते व त्याप्रमाणे ते नसते, हे तत्व होय. व तत्वज्ञानाच्या ज्ञानात यथार्थ ज्ञान विषयाचा विचार असतो. यथार्थ ज्ञान म्हणजे काय? सत्यज्ञानाच्या विषयाचा विचार असतो. ओके. चला पुढे चलूया. ओके. यथार्थ ज्ञान व ज्ञात्याला ज्या साधनाने होते ते साधन म्हणजे प्रमाण होय. म्हणजे यथार्थ ज्ञान ज्या साधनाने होते, आपल्याला यथार्थ ज्ञान ज्या साधनाने होते त्याला प्रमाण म्हणतो. आपण वरच पाहिलं. ओके. काय? प्रमाणाने होणारे ज्ञान म्हणजे प्रमिती. आता बघा, आपण प्रमाण म्हणजे पाहिलं काय? यथार्थ ज्ञानाचे साधन म्हणजे प्रमाण. लगेच आपला प्रमिती. यथार्थ प्रमाणाने होणारे ज्ञान म्हणजे प्रमिती. रिलेटेड आहे. लक्षात ठेवा. आपल्याला पर्याय नाही, पाठ करायचंच. पण असं करायचं, लक्षात ठेवून समजून घेऊन पाठ करायचं. ओके. प्रमाणाने होणारे ज्ञान म्हणजेच काय? प्रमिती. ओके. आणि प्रमाणाचे काय? यथार्थ ज्ञानाच्या साधनाला प्रमाणाचे म्हणतात. आणि प्रमाणाने होणारे ज्ञान म्हणजे प्रमिती. आता प्रमिती बघा. प्रमिती विषय म्हणजे प्रमेय. प्रमितीचा विषय म्हणजे काय? प्रमेय. किती झाला? 1 झाला पॉईंट, 2 झाले आणि 3 क्लिअर झाले. प्रमेय. प्रमितीचा विषय म्हणजे काय? प्रमेय. आणि हां, बघा, प्रमेयाच्या प्रमिती ज्याला होते त्या तो प्रमाता नेता होय. प्रमाता नेता होय. प्रमाणात नेता कशाला होय? प्रमाणता म्हणजे काय? ओके. असा क्वेश्चन आला तर आपण काय म्हणायचं? प्रमेयाची प्रमिती ज्याला होते, प्रमेयाची प्रमिती ज्याला होते त्याला प्रमाता नेता असं म्हणतात. प्रकाश देणारा दीप ज्याप्रमाणे असलेल्या वस्तू प्रकाशित करतो. म्हणजे प्रकाश देणारा दीप साईडच्या ज्या वस्तू ज्या असतात तशा प्रकाशित करतो. आणि नसलेल्या वस्तूही नाही तर जसे दीपामुळे स्पष्ट कळते त्याप्रमाणे सदवस्तूचा सद्भाव व वस्तूचा असद्भाव प्रमाणाने कळतो. ओके. लाईन डबल वाचायची. आपल्याला समजलं नाही, डबल करायचं. ओके. हां, म्हणजे बघा, आपल्याला पहिल्यांदा पॉईंट क्लिअर आहे. यथार्थ ज्ञानाच्या साधनाला प्रमाणाचे म्हणतात. प्रमाणाने होणारे ज्ञान म्हणजे काय? प्रमिती.
ओके. प्रमितीचा विषय म्हणजे काय? प्रमेय. आणि प्रमाता नेता म्हणजे प्रमाणात नेता म्हणजे काय? प्रमाणाने प्रमेयाची प्रमिती ज्याला होते, प्रमाणाने प्रमेयाची प्रमिती ज्याला होते त्याला प्रमाणात नेता असे म्हणलं जातं. उदाहरण नाही, पॉईंट बघा पुढचा. प्रकाश देणारा दीप. एक सेकंड. प्रकाश देणारा दीप ज्याप्रमाणे असलेल्या वस्तू प्रकाशित करतो. काय असतो? प्रकाशित करतो ते. ओके. साईडच्या वस्तू प्रकाशित करतो. ओके. आणि नसलेल्या वस्तूही नाहीतर जसे दीपामुळे स्पष्ट कळते. नसलेल्या वस्तू आपल्याला दीपामुळे स्पष्ट कळतात का? कळते. त्याप्रमाणे सदवस्तूचा सद्भाव म्हणजे जी वस्तू आहे त्याचा सद्भाव कळतो आणि जर दिसत नाही ते असद वस्तूचा असद्भाव प्रमाणाने कळतो. म्हणजे आपल्याला असद्भावही कळतो आणि सद्भावही कळतो. जी उजेडामध्ये दिसते तिचा सद्भाव कळतो आणि जी उजेडामध्ये दिसत नाही तिचा असद्भाव कळतो. ओके. चला आपण पाहूया पुढचा पॉईंट. ओके, एक सेकंद द्या फक्त. हां. ओके. हां. प्रमाण वस्तू प्रमाण वस्तू उत्पन्न करीत नाही, पण असलेली वस्तू कशा स्वरूपाची आहे याचे ज्ञान करून देते. म्हणजे प्रमाण जे आहे ती वस्तूचे ज्ञान करून देते. वस्तू उपलब्ध करत नाही. उत्पन्न करत नाही. त्या वस्तू कशी आहे याचं ज्ञान करून देते. आणि प्रमेयाची सिद्धी प्रमाणानेच होते. कशाने होते? प्रमाणानेच होते. म्हणून प्रमाण विचार तत्वाचा महत्त्वाचा आहे. मूलभूत व महत्त्वाचा आहे. ओके. प्रमेयाची सिद्धी प्रमाणानेच होते. म्हणून प्रमाण विचार तत्वाचा मूलभूत व महत्त्वाचा आहे. ओके. समजलं? चला. तर ड्युरेशन लॉंग होत असल्यामुळे आपण हे लेक्चर पार्ट 1 करत आहोत. ह्या लेक्चरचा आपला पार्ट 1 आहे. हा आहे पार्ट 1 आहे. आपण पार्ट 2मध्ये ह्याचा पूर्ण दुसरा बुद्धी जी आहे पुन्हा ह्याचा पुढचा निम्माच्या वर चॅप्टर कव्हर करूया आणि पार्ट 3मध्ये हा चॅप्टर संपून टाकूया. तर कसं वाटलं लेक्चर आपण कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा आपल्या ग्रुपवर टाकू शकता आणि अफाट प्रचार करा. कारण मराठी भाषेमध्ये आपल्या मराठी भाषेमध्ये BMS शिकणं महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामध्ये शिकवलं जातं पुन्हा आपले जे प्लॅटफॉर्म आहेत यूट्यूबवर जास्त उपलब्ध नाही आहे कंटेंट. त्यामुळं तुम्ही ह्याचा प्रसार करा. ओके. ह्याचा प्रसार करा. तर थँक्यू एव्हरीवन. ओके. बाय.